आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई आणि सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून 7:15 वाजले आहेत. वृत्तविशेष. श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या पहिल्या भारतीय विकी परिषदेच्या अनुषंगानं मराठी विकिपीडिया आणि संबंधित घडामोडींचा आढावा. श्रोतेहो, आजकाल संगणक ही कोणत्याही वर्गातल्या किंवा वयोगटातल्या व्यक्तीसाठी नवलाईची बाब राहिलेली नाही. अगदी प्राथमिक इयत्तांमधले विद्यार्थीही संगणकाचा सहज वापर करताना दिसतात. शालेय विधी अनेक प्रकल्प करताना संगणकाचा, इंटरनेटचा सहज वापर करतात. माहिती मग ती कोणत्याही विषयावर आधारित असो, संगणकावर इंटरनेटच्या माध्यमातून अगदी सहजपणे उपलब्ध होते. अशा प्रकारची हमखास आणि अचूक विश्वासार्ह माहिती देणारं साधन म्हणजे विकिपीडिया. विकिपीडियाच्या सहाय्यानं जगाच्या पाठीवर असणाऱ्या सर्व प्रकारच्या माहिती विश्वात सहज डोकावता येतं. विकिपीडिया हा खरं तर विकिमीडियाचा एक भाग. माहितीच्या या खजिन्याबद्दल चर्चा करणारी एक परिषद नुकतीच मुंबईत झाली. विकिमीडिया परिवार आणि परिषदेतले तपशील याबाबत माहिती देताना मराठी विकिपीडियाचे समन्वयक सुधन्वा जोगळेकर यांनी सांगितलं, या परिषदेमध्ये भारतातनं आणि बाहेरच्या देशांमधनं सुद्धा साधारणपणे 650 सदस्य आलेले होते. ते एकमेकांना भेटून त्यांचे प्रश्न काय आहेत त्याच्यावर चर्चा झाली. त्यामध्ये जिमी वेल्स जे संस्थापक आहेत विकिपीडियाचे त्यांचं बीज भाषण झालं. त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय भाषांमध्ये किती काम करण्यासाठी किती शक्यता आहे पुढे ते सांगितलं. याशिवाय अकॅडमी म्हणजे आपण जे प्रशिक्षण जे म्हणतो मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये विकिपीडिया कसा संपादित करायचा किंवा आपले लेख त्याच्यामध्ये कसे घालायचे त्याच्यासाठी सुद्धा काही प्रशिक्षण देण्यात आलं. मराठीसाठी सेपरेट वेगळा विभाग होता. त्याच्यामध्ये मराठीसाठी आपण पुढे काय काय कामं करतो आहोत त्याच्यामध्ये लोकांनी कसं सहभागी व्हावं त्याच्याबद्दल माहिती दिली गेली. आणि कॉन्फरन्समध्ये बाकीचे प्रोजेक्ट जे आहेत वेगवेगळे, आता उदाहरणार्थ मराठी विकास संस्था तिकडचेही लोक आलेले होते, त्यांच्याबद्दल बरोबरही आपण काय करू शकतो किंवा मुंबई युनिव्हर्सिटी म्हणा किंवा अजून त्यांच्या बरोबर आपण काय करू शकतो. 10वीपर्यंत काही पुस्तकांमध्ये मराठीमध्ये विकिपीडियाचे लेख आता सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये अजून पुढे कसं करता येईल किंवा शाळांमधनं विकिपीडियाचा वापर कसा वाढवता येईल किंवा संपादन कसं वाढवता येईल त्याच्याबद्दलही चर्चा झाली. एकंदरीत सर्व मंडळींनी एकत्र येऊन विकिपीडियाच्या ऍक्टिव्हिटीज, विकिपीडियाचे पुढे काम कसं वाढवायचं आणि एकत्र कसं काम करायचं त्याच्याबद्दल या संमेलनामध्ये अतिशय उत्तम चर्चा आणि गाठभेट झाली. खूप भारतीय भाषांमध्ये विकिपीडिया उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये मराठीचा नंबर 4था लागतो. संपूर्ण विकिपीडियामध्ये 282 भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये आपला 66वा नंबर आहे. त्याच्यामध्ये मराठीमध्ये 34,700 लेख आहेत आणि 94,000 साधारण त्याच्यापेक्षा जास्त पानं आहेत. त्याच्यामध्ये संपादक 11 प्रचालक आहेत आणि साधारणपणे 150 संपादक नेहमी काम करत असतात. शिवाय इंग्रजी मधल्या विकिपीडियामध्ये कॉमन्स फाईलवर जे म्हणतो आपण चित्र आणि हे जे म्हणतो त्याच्यामध्ये साधारण 1 कोटीपेक्षा जास्त चित्र आणि बाकी ऑडिओ व्हिडिओ फाईल्स आहेत. इंग्रजीमध्ये संपूर्ण विकिपीडियावर 37 लाखापेक्षा जास्त लेख आहेत. साधारणपणे 82,000 सदस्य आणि संपादक विकिपीडियावर उपलब्ध आहेत. श्रोते हो, माहितीच्या या खजिन्याचा वापर करणाऱ्यांना अनेकदा आपल्याकडे असलेल्या माहितीचाही लोकांना लाभ मिळावा असं वाटत असतं. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ही उक्ती सार्थ ठरते ती अशाच काही लोकांच्या सक्रिय प्रयत्नांमुळे. त्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि मराठी विकिपीडियाच्या प्रचार आणि प्रसारासाठी कशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत याबाबत IIT मुंबईचे राहुल देशमुख यांनी माहिती दिली.
विकिपीडियामध्ये माहिती जमा करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. आपण विकिपीडियाची जी सांकेतिक स्थळ आहे mr.wikipedia.org वर भेट द्यावी. त्या ठिकाणी स्वतःचे खाते तयार करावे. ज्याप्रमाणे ईमेलचे खाते तयार करतो त्याप्रमाणे खाते तयार करता येईल आणि संपादन नावाचे लिहिलेल्या ठिकाणी फक्त क्लिक करावे आणि सरळ सरळ लिहायला सुरुवात करावी. विकिपीडिया मधला एडिटर हा फोनेटिक डेटा एंट्रीला सपोर्ट करत असल्यामुळे आपण इंग्रजीतून लिहिले असता तो आपोआप देवनागरी लिपीमध्ये त्याला बदलवून देतो आणि त्यानंतर जतन करा नावाचं बळ दाबल्यानंतर ती गोष्ट सेव्ह होते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत विकिपीडिया पोहोचावा म्हणून आम्ही या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी 7 निवडक शहरांमधून मराठी शाळांमध्ये विकी अकॅडमी सुरू करत आहोत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोल्हापूर या शहरांची आम्ही निवड केलेली आहे. या ठिकाणी बहुतेक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या ठिकाणी शाळेतील त्यांचे प्रतिनिधी आणि शिक्षक यांच्या मार्फत आम्ही शाळांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण पाहतो की तरुण पिढी बराचसा वेळ ही सोशल नेटवर्किंग साईटवर व्यस्त करते. आमचा प्रयत्न असणार आहे की सोशल नेटवर्किंगवर व्यतीत करत असलेल्या वेळ त्यात 10% वेळ जर नवीन तरुण पिढीने विकिपीडियाला दिली तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बरीच माहिती संकलित करता येईल. त्याकरता ह्या तरुण पिढीला विकिपीडियाकडे आकर्षित करण्यासाठी आम्ही जसं सोशल नेटवर्किंग साईट ज्या सुविधा उपलब्ध करून देतात तशाच तऱ्हेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. या सर्व गोष्टींमुळे तरुण पिढीला विकिपीडियापर्यंत पोहोचण्याचे अनेक रस्ते उपलब्ध होणार आहेत आणि त्यामुळे कदाचित मोठ्या प्रमाणामध्ये माहिती विकिपीडियाकडे वळती होण्याची शक्यता आहे. लहान गावांमध्ये किंवा खेडोपाडी ज्या ठिकाणी बेसिक आधारभूत सुविधा उपलब्ध नाही आहेत अशा ठिकाणी इंटरनेट उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. तेव्हा खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत मराठी विकिपीडिया पोहोचण्याच्या दृष्टीने मराठी विकिपीडिया हा सीडीवर उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. ही सीडी उपनकामध्ये घातली तर जसं इंटरनेटवरून ज्याप्रमाणे विकिपीडिया दिसतो त्याचप्रमाणे त्या सर्व सुविधा त्यांना त्यांच्या लोकल पीसीवरूनच उपलब्ध होणार आहे. पण मराठी विकिपीडियावर काम करणाऱ्या व्यक्तींना अनेक तऱ्हेच्या संधी आहेत. आता माहिती ज्यांच्याकडे उपलब्ध आहे अशा 2 तऱ्हेच्या मंडळी आहे. एक तर व्यक्तिगत मंडळी असू शकतात ज्यांच्याकडे काही माहिती आहे किंवा संस्था, संघटना किंवा शासन यांच्याकडे पण मोठ्या प्रमाणामध्ये माहिती उपलब्ध आहे. जर या संस्था किंवा शासनाने ही माहिती जर विकिपीडियाला प्रताधिकार मुक्त करून उपलब्ध करून दिली तर एक मोठे माहितीचे दालनच आमच्या पुढे उघडे होणार आहे. व्यक्तिगत माहिती जर लोकांना विकिपीडियावर टाकायची असेल तर त्यासाठी अनेक संध्या उपलब्ध आहेत. जसं की सर्वसाधारण माहिती टाकण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प विकिपीडियावर उपलब्ध आहे. जसं खेळाची माहिती, चित्रपटाची माहिती, व्यक्तिगत माहिती, गावांची माहिती. ह्याशिवाय मराठी विकिपीडियाजवळ आणखीन काही बंधू प्रकल्प उपलब्ध आहेत. जसं की विकिकोट या ठिकाणी आपण म्हणी, सुविचार ह्या गोष्टींचा संग्रह उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये आपल्याजवळील संग्रहित माहिती जमा करू शकता. विकी डिक्शनरी तऱ्हेचा एक प्रकल्प आहे, त्याला डिक्शनरी म्हणतात. त्या ठिकाणी शब्द, अलंकार, वृत्त, उपमा ह्या सगळ्या गोष्टींचा संग्रह आहे. आपण त्याच्यामध्ये माहिती जमा करू शकतात. त्याचप्रमाणे विकीबुक्स नावाचा एक प्रकल्प आहे ज्या ठिकाणी आपण लिहिलेली पुस्तके सुद्धा जर आपल्याला ओपन सोर्स मध्ये उपलब्ध करून द्यायची असेल तर त्या ठिकाणी संधी उपलब्ध आहे. आम्ही लवकरच विकिस्त्रोत नावाचा नवीन एक प्रकल्प करतो आहे ज्या अंतर्गत आपण आपल्याकडे असणारी जुनी माहिती जसे की ग्रंथसंपदा, अभंग, भजनाकार मुक्त आहेत जशीचे तसे उपलब्ध करून देऊ शकाल. श्रोतेहो, मुंबईत नुकत्याच झालेल्या विकी परिषदेच्या माध्यमातून मराठी विकिपीडियाच्या प्रचार आणि प्रसाराला वेग तर आलाच, त्याचबरोबर आपल्याकडे असलेली माहिती सर्वांना उपलब्ध करून देऊ इच्छिणाऱ्यांना या परिषदेच्या निमित्तानं एक व्यासपीठही उपलब्ध झालं. डॉक्टर श्याम अष्टेकर या परिषदेला उपस्थित राहणाऱ्यांपैकी एक मान्यवर. परिषदेतल्या अनुभवाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, विकिपीडिया इंग्रजी हे सगळ्यांना माहित आहे की त्याच्यामध्ये हजारो लाखो अक्षरशः दशलक्ष पानं त्याच्यामध्ये आहे आणि अद्ययावत माहितीसाठी बरेच लोक आता इंग्रजी विकिपीडियाचा आधार घेतात. जरी संशोधनासाठी हे अजून मान्य झालेलं नसलं तरी देखील याचा एकूण दर्जा आता खूप चांगला होत चाललेला आहे. भारतीय भाषांमध्ये देखील याचे अनेक भाषांमध्ये याचे फॉलोअर्स आहेत आणि हिंदीमध्ये देखील लाखो पाण्याची आहेत. पण मराठीची स्थिती मात्र फार कमी आहे. 37,000 फक्त याच्यामध्ये लेख आहेत असं कळतं आणि 130 फक्त एडिटर्स आणि कॉन्ट्रीब्युटर्स याच्यामध्ये आहेत. मला असं वाटतं की मराठी भाषेबद्दल आपण अभिमान बाळगतो आणि मराठीबद्दल चळवळी चालू आहे. पण मराठी विकिपीडिया हा त्याचा अर्थ असायला हवा होता.
मराठी विकिपीडियामध्ये अक्षरशः लाखो पानं असायला पाहिजेत. त्या दृष्टीने मराठी लेखकांनी आणि संस्थांनी विशेष काहीतरी योगदान करायला याच्यामध्ये पाहिजे. असे जे लेख आहेत ते सरळपणे विकिपीडियामध्ये जाऊ शकत नाहीत. त्याला बऱ्याच प्रक्रिया आहेत आणि ते एक एडिटिंग प्लॅटफॉर्म आहे. त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण व्हायला पाहिजे आणि यासाठी मला असं वाटतं की राज्य मराठी विकास परिषदा किंवा निर्णय विद्यापीठ, इतर काही संस्था, भाषाविषयी काम करणाऱ्या संस्था किंवा ज्ञानकोश विषयी काम करणाऱ्या संस्था यांनी यासाठी वर्कशॉप किंवा कार्यशाळा घ्यायला पाहिजेत. आणि संभाव्य लेखक जे आहेत मराठीमध्ये पुष्कळ लेखक आहेत आणि माझ्या मते मराठीत खूप उत्तम दर्जाचं लेखन पण होतं. जे काही वृत्तपत्र मासिक आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे 5-10% लेख हे अत्यंत चांगले, माहितीपूर्ण आणि ज्ञानकोशाच्या दृष्टिकोनातून विलक्षण असतात. तर हे जे लेख आहेत ते काही त्याच्यावर प्रक्रिया आणि काही संस्कार करून, चित्र वगैरे घालून हे विकिपीडियामध्ये जाऊ शकतात. आता त्या लेखकांनी एकदा लेख प्रकाशित झाल्यानंतर काही कालांतराने योग्य ते संमती घेऊन हे लेख विकिपीडियामध्ये घालायला सुरुवात करायला पाहिजे. मला असं वाटतं की असंख्य विषय आहेत ज्याच्यावर महाराष्ट्र योगदान देऊ शकेल मराठी विकिपीडियामध्ये. अगदी छोटीशी यादी सांगायची तरी तर 4 वाक, राज्यशास्त्र, संस्कृती, शेती, अर्थव्यवहार, शिक्षण, आरोग्य, निनाळी पुस्तकं, सिनेमे, नाटके, काव्य, शास्त्रीय संगीत, चित्रकला, भूगोल, इतिहास, पर्यावरण, नद्या, कायदे, महाराष्ट्रातली पर्यटन स्थळं, असे अनेक विषय आहेत आणि अनेक विषयांवर उत्तम लेखन महाराष्ट्रात होत असतं. हे सगळं विकिपीडियामध्ये यायला पाहिजे म्हणजे सामान्य लोक किंवा कोणीही जगभर हे वापरू शकेल. मला असं वाटतं काही संस्थांनी याच्यात विशेष पुढाकार केला पाहिजे. उदाहरणार्थ आरोग्याच्या बाबतीमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ जवळजवळ 150 कॉलेजेस आहेत. त्यातले अनेक प्राध्यापक याच्यामध्ये नक्कीच योगदान करू शकतील. कायदेविषयक संस्था आहेत, त्यांनी कायदेविषयक माहितीची भर याच्यामध्ये घालायला पाहिजे. अशा निर्णय संस्थागत जबाबदारी जर घेतल्या तर मला असं वाटतं की विकिपीडिया मराठी हा काळामध्ये भारतीय भाषांमध्ये सगळ्यात प्रगत उत्तम दर्जाचा विकिपीडिया होऊ शकतो. सगळं करण्यासाठी काही थोडं शिकण्याची गरज आहे. त्यासाठी मी असं म्हटलं की कार्यशाळा घ्यायला पाहिजे आणि मुख्यतः मराठी मंडळींनी ठरवायला पाहिजे की आपण जे लिहितोय ते विकिपीडियाच्या दृष्टिकोनातून लिहिणं आणि आपले जे इतर ठिकाणी लेख आहेत ते विकिपीडियासाठी संस्कारित करून वापरणं आणि त्यासाठी खूप कमी वेळ द्यायला लागेल. रोज 10-15 मिनिटं किंवा आठवड्यातून एखाद दिवस जरी दिला आणि प्रत्येकाने असं ठरलं की निदान मी 1-2-5 लेख तरी यासाठी विकिपीडियासाठी देईन तर मला असं वाटतं की मोठं काम होऊ शकेल. विकिपीडिया हे मोफत उपलब्ध असणारा ज्ञानकोश आहे. श्रोतेहो, मराठी भाषा वाचवायची चळवळ आपल्याकडे अधूनमधून डोकं वर काढत असते. मराठी विकिपीडिया हे या प्रयत्नांचं एक प्रभावी माध्यम ठरू शकतं. मराठी विकिपीडियाचा वापर करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे आणि या संख्येत दिवसेंदिवस वाढत होते. मराठी वाचकांना गरजेची, हवीशी वाटेल अशी माहिती विकिपीडियाच्या माध्यमातून उपलब्ध होत राहिली तर मराठी भाषा कशी वाचेल आणि कशी समृद्ध होईल याचा विचार करणाऱ्यांना काहीसा दिलासा निश्चितच लाभेल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.